Hello and welcome everyone to my YouTube channel. सगळ्यात इम्पॉर्टंट हांव वायज व्हिडिओ करता. इम्पॉर्टंट रिजन कित्याक हांव व्हिडिओ करता. खुबशे भुरगे 11th स्टँडर्डाक आसतना तितके सिरियस आसना. 10वेंतल्यान पास जावन ते मातशे रिलॅक्स जाता आनी जेच्या कारणान तेंचे 11th स्टँडर्ड तितके बरी आसना. कॉन्सेप्ट तेंचे तितके रिफायन आनी परफेक्ट आसना आनी मागीर 12थाक पावतकीर मातशें ऑब्वियस मातशें चड सिरियस जाता. त्या टायमार तांकां बरे तरेन शिकपाचें आसता पूण तेंचे कडेन ती कॅमिस्ट्री तितकी कोप अप जायना. सामको इम्पॉर्टंट रिजन इज दॅट वीच आर द इम्पॉर्टंट टॉपिक्स फ्रॉम द 11th स्टँडर्ड जे एका भुरग्याक खबर आसपाक जाय टू अंडरस्टँड द सिलेबस ऑफ 12th स्टँडर्ड. एके बरे रितीन तुका समज 12th स्टँडर्डाची कॅमिस्ट्री बरे तरेन समजोवपाक जाय जाल्यार देर आर सर्टन 11th standard concepts which are very important. See, this whatever I am talking, this is from the board's perspective. Just कोणाक boards बरे तरेन पास जावपाक जाय गोवा बोर्ड जाल्यार. पण when it comes to the competitive exam, they include the syllabus of both 11th and 12th standard. त्या रिजना खातीर तुमकां 11th सिलेबस शिकचोच पडटा. आतां खंयचेय कॉलेजीन तुमकां बरे कॉलेजीन एडमिशन मेळटलें जाल्यार एक एंट्रन्स टेस्ट दिवची पडटा आनी ते एंट्रन्स टेस्ट म्हटलें की इट इन्क्लूड्स द सिलेबस ऑफ बोथ 11th and the 12th स्टँडर्ड. सगळ्यान पयलीं आमी समजून घेवया 11th स्टँडर्डाचे खंयचे चॅप्टर्स आनी त्या चॅप्टरांतले खंयचे सब टॉपिक सामके इम्पॉर्टंट आनी सामके गरजेचे जेचेर तुमचे 12th स्टँडर्डाचे प्रेपरेशन सामकें स्मूथ आनी इजी जातलें. ओके, फर्स्ट आय डिस्कस अबाउट द चॅप्टर्स. खंयचे खंयचे चॅप्टर्स आसा तुमच्या 12th स्टँडर्डाच्या सिलेबसान. सो फिजिकल केमिस्ट्री. वेन इट कम्स टू फिजिकल केमिस्ट्री आतां हो सिलेबस आसा तो सिलेबस खुबसो डिलीट जाला केमिस्ट्रींतल्यान. त्या खातीर फिजिकल केमिस्ट्रीन फक्त 3 टॉपीक आसा. फर्स्ट इज सोल्युशन्स, मागीर दुसरो आहा तो इलेक्ट्रोकेमिस्ट्री आनी मागीर केमिकल कायनेटिक्स. 3 फिजिकल केमिस्ट्रीचे टॉपिक्स. मागीर ऑर्गेनीक केमिस्ट्री, हॅलो अल्केन, हॅलो अरिन्स, देन अल्कोहॉल्स, फिनॉल्स, इथर्स, aldehydes, ketone, carboxylic acid, amines आणि बायोमॉलिक्युल्स. आणि तशेंच इनऑर्गेनिकाचे 2 आसा. फॉर बोर्ड्स देर आर ओनली 2 टॉपिक्स, दॅट इज डी एंड एफ ब्लॉक एलिमेंट आनी दुसरो कोऑर्डिनेशन कंपाउंड. वो पी ब्लॉक एलिमेंट आसा तो इम्पॉर्टंट. सम पार्ट ऑफ द पी ब्लॉक एलिमेंट इज इम्पॉर्टंट फॉर द कॉम्पिटेटिव्ह एग्जाम्स. लायक तुमी जेई आन्सर करता जाल्यार नीट आन्सर करता जाल्यार थोडो पार्ट तुमकां पी ब्लॉक एलिमेंटाचो शिकचो पडटा. सो लेट अस फोकस. आमकां फिजिकल केमिस्ट्री समज बरे रितीन समजोवपाक जाय, बरे तरेन समजोवपाक जाय, आमचें स्मूथ आसपाक जाय प्रेपरेशन, म्हणजे कॉन्सेप्च्युअल अंडरस्टँडींग आसपाक जाय जाल्यार आमकां कितें कितें इम्पॉर्टंट आसा. सो लूक ओवर हियर ऑन द बोर्ड. तर सगळ्यान इम्पॉर्टंट म्हटल्यार तो मोल कॉन्सेप्ट, लिमिटींग रिएजंट एंड अ कॉन्सन्ट्रेशन टर्म्स. आतां मोल कॉन्सेप्ट हो जो भाग आसा, मोल कॉन्सेप्ट म्हणजे एक्झॅक्टली कितें. इट इज नॉट जस्ट अबाउट सॉल्विंग प्रॉब्लम्स गिवन न्युमेरिकल, ते एक चलता. पूण एक्झॅक्टली मोल कॉन्सेप्ट म्हटल्यार कितें म्हणजे मोल कॉन्सेप्ट म्हटलो की आमकां सगळ्यान पयलीं येता तो आमकां खबर आसपाक जाय एटॉमीक मास ऑर आमकां खबर आसपाक जाय मॉलिक्युलर मास. ओके, आतां एटॉमीक मास आणि मास ऑफ वन एटम जो पर्यंत हेज्या मदलो तुमकां क्लियर डिफरन्स कळना तो पर्यंत तुमचो मोल कॉन्सेप्ट तितलो तुमकां समजना. ट्राय टू अंडरस्टँड वॉट एक्झॅक्टली इज द एटॉमीक मास एंड द मास ऑफ वन एटम. सी, ह्या व्हिडिओन हांव तुमकां कॉन्सेप्ट शिकोवचो ना, हांव तुमकां सांगतलो तुमकां कितें कितें इम्पॉर्टंट आसा तें, कितें कितें गरजेचें आसा तें. सो तुमी तुमचे एटॉमीक मास आनी मॉलिक्युलर मास म्हणजे कितें एक्झॅक्टली, ऑर मास ऑफ वन एटम ऑर मास ऑफ वन मॉलिक्यूल, हाव दीस थिंग्स आर डिफरंट. नाव वॉट इज द मिनींग ऑफ द मोल्स, तेमकां मोल्स म्हणजे एक्झॅक्टली कितें हें सगळें आमकां खबर आसपाक जाय. आतां एटॉमीक मास म्हटलें म्हणटा की हांव तुमचे कडल्यान एक्सपेक्ट करिना की तुमी सगळे एटॉमीक मास जे टेक्स्ट बुकान दिला ते सगळे वॅल्यूज बाय हार्ट मारपाचे, ते तुमकां गरज ना बाय हार्ट मारपाचे. ते खंयच्या एग्जामीन ते वॅल्यूज दिल्ले आसता, तेच्या भितरलो कॉन्सेप्ट खबर आसपाक जाय. लायक फॉर एग्जाम्पल हांव म्हणटा की एटॉमीक मास ऑफ कार्बन, एटॉमीक मास ऑफ कार्बन इज 12 grams पर मोल. म्हणजे हेजो अर्थ खबर आसपाक जाय. म्हणजे 12 grams पर मोल म्हटल्यार कितें, हो एका एटमाचो वेट काय आनी कितक्या एटमाचो वेट.
Okay, if someone knows this is mass of how many atom, you can just comment me. Okay, over here and tell me 12 gram म्हटलं की तो it is a mass of how many atoms. If you have this clarity, your mole concept is strong. मागीर दुसरें आसा तें लिमिटींग रिएजंट. लिमिटींग रिएजंट कॉन्सेप्ट, दिस इज द बेजीस फॉर रिएक्शन. सामकें इम्पॉर्टंट. लिमिटींग रिएजंट सपोज खबर ना जाल्यार तुमकां थोडे फावटी इनऑर्गॅनिकाची थोडी रिएक्शन्स याद धरपाक ऑर म्हणजे डायरेक्ट तशी रिएक्शनां याद उरतली, बट वेन इट कम्स टू कॉम्पिटिटीव एग्जाम्स लायक JEE ऑर नीट, थंयसर ते मोल कॉन्सेप्ट, I mean the concept of the limiting reagent, they try to include in inorganic also, sometimes in organic also. So for limiting reagent is again a base for your understanding of the chemistry. हेवूय तुमकां खबर आसपाक जाय. लिमिटींग रिएजंट म्हटल्यार एक रिएक्शन दिलें जाल्यार तितूंतले सगळे रिएक्टंट कंज्यूम जातले काय ना, खंयचे रिएक्टंट उरतले, ही सगळी नॉलेज आमकां लिमिटींग रिएजंटांतल्यान मेळटा. आणि तुमकां सपोज शिकपाक जाय लिमिटींग रिएजंट, हांवें हेजेर स्पेसिफीक व्हिडिओ केला. लिंक आय विल पुट दॅट इन टू द डिस्क्रिप्शन, लिंक ऑफ दीस लिमिटींग रिएजंट व्हिडिओ. खूब बरे रितीन समजयला, तुमकां बरे तरेन समजातलें लिमिटींग रिएजंट म्हणजे कितें तें. मागीर कॉन्सन्ट्रेशन टर्म्स. कॉन्सन्ट्रेशन टर्म्स म्हटल्यार मोलॅरिटी. ओके, इट इन्क्लूड्स द कॉन्सन्ट्रेशन टर्म्स लायक मोलॅरिटी, सामकी इम्पॉर्टंट. मागीर मोलॅलिटी. ओके, देन मोल फ्रॅक्शन, then weight percentage, or mass percentage, that is what we say. Volume percentage, मागीर आसता ते तुमचे ppm. ओके, हे सगळे टर्म्स. मोल फ्रॅक्शन. ओके, मागीर आसता ती एक नॉर्मेलिटी. हे सगळे तुमकां खबर आसपाक जाय. पूण हे आमी 12थानूय सुद्दां शिकता, सोल्युशन्स ह्या चॅप्टरान हे आमी टर्म्स परत शिकता, पूण तुमकां परत पयलींच खबर आसल्यार खूब बरें जातलें. नेक्स्ट आसा तें इंटरमॉलिक्युलर फोर्सीस. हो जाल्यार सामको इम्पॉर्टंट. इंटरमॉलिक्युलर फोर्सीस. आतां इंटरमॉलिक्युलर फोर्सीस म्हटल्यार कितें, वाय इट इज इम्पॉर्टंट. पयर हांव भुरग्यांक क्लासीन शिकयतालो फ्रॉम द चॅप्टर सोल्युबिलिटी. ओके, आय विल स्टार्ट फ्रॉम हियर. वाय इंटरमॉलिक्युलर फोर्सीस, दीस कॉन्सेप्ट इज इम्पॉर्टंट. ओके, वाय मेनी स्टुडंट डोंट नो अबाउट द इंटरमॉलिक्युलर फोर्सीस, ते रिजनूय सांगता तुमकां हांव. पूण इंटरमॉलिक्युलर फोर्सीस ते दीस हांव शिकयतालो सोल्युबिलिटी फ्रॉम द सोल्युशन्स चॅप्टर. नाव वेन सोल्यूट इज डिजॉल्व, थोड्या भुरग्यांनी सुरूय केला आसतलें. सोल्यूट आणि सॉल्वंट जेन्ना आमी मिक्स करता केन्ना सोल्युबिलिटी आसता. देर इज वन लायन इन अ NCERT विच सेज दॅट लायक डिजॉल्व्स लायक. ही एक सिंपल लायन दिल्या NCERTन. म्हणजे कितें, तेजो अर्थ पोलर सोल्यूट आसा न्ही, पोलर सोल्यूट डिजॉल्व्स इन पोलर सॉल्वंट. हे इम्पॉर्टंट. आणि नॉन पोलर सोल्यूट आसा न्ही, नॉन पोलर सोल्यूट ऑलवेज डिजॉल्व्स इन नॉन पोलर सॉल्वंट. आतां ही लायन तर NCERTन दिल्या थंयसर. ना तुमकां हें खबर आसपाक जाय की इंटरमॉलिक्युलर फोर्स आनी हेंचें रिलेशन खंय. सगळ्यान पयलीं जेन्ना आमी सोल्युबिलिटी ऑर म्हणटा जावं आमी बॉयलिंग पॉयंट म्हणटा तेन्ना आमकां खबर आसपाक जाय इंटरमॉलिक्युलर फोर्सीस ऑर पोलर सोल्यूट. पोलर म्हटल्यार आमकां पोलर मॉलिक्युल्स खबर आसपाक जाय. वॉट इज द मिनींग ऑफ द पोलॅरिटी म्हणजे हांव हांगा परत बरयता. तुमकां खबर आसपाक जाय पोलॅरिटी. ओके, तुमकां खबर आसपाक जाय पोलॅरिटी कशी जाता इन अ मॉलिक्यूल बिकॉज ऑफ द इलेक्ट्रोनेगेटिव्ह एलिमेंट और इलेक्ट्रोनेगेटिविटी डिफरन्स असले एलिमेंट्स जेन्ना प्रेजेंट आसता ते खबर आसपाक. म्हणजे तुमकां इलेक्ट्रोनेगेटिव्ह एलिमेंट खबर आसपाक जाय. सो तुमकां पोलॅरिटी कळटली जाल्यार तुमकां इलेक्ट्रोनेगेटिविटी खबर आसपाक जाय. आनी जेन्ना तुमकां तें कळटलें पोलर आनी नॉन पोलर मॉलिक्यूल तेन्ना तुमकां हो सोल्युबिलिटी कॉन्सेप्ट कळटलो. सो दॅट्स वाय this intermolecular forces are very important.
because that tells you about the actually intermolecular forces solubility चे सांगता आणि intermolecular forces तुका वेपर प्रेशर बॉइलिंग पॉइंट हेजी खूप नॉलेज दिता. इंटरमॉलिक्युलर फोर्सेस म्हटल्यार कसले कसले फोर्सेस आहा डायपोल फोर्सेस मागीर हायड्रोजन बॉन्ड फोर्स सामके हे दोन फोर्स सामके इम्पॉर्टंट और वेंडरवल्स फोर्स ओके हे सगळे इम्पॉर्टंट. आता हे फोर्सेस खंयच्या चॅप्टरान दिला तुम्ही म्हणटले की आमी केन्ना आयकत ना ह्या फोर्सेस सपोज तुमी आयकना जाल्यार हे चॅप्टरान दिला स्टेट्स ऑफ मॅटर म्हणून एक चॅप्टर आसा 11th स्टँडर्डच्या टेक्स्ट बुकार आनी तो सिलेबसान ना तुमच्या थंयसरल्यान हे तुमकां फोर्सीस शिकचे पडटले. मागीर नेक्स्ट आसा ते हे इंटरमॉलिक्युलर फोर्सेस जाले. तुमकां इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन सगळ्यांक इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कितें तें खबर आसपाक जाय. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन म्हटल्यार जेन्ना खंयचे एटम आसता तेजें इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन बरोवन कळपाक जाय एज पर द ऑफ बोस प्रिंसिपल. ऑफ बोस प्रिंसिपल म्हटल्यार कितें तें कॉन्फिगरेशन 1s 2s 1s 2s 2p 3s 3p 4s ह्या कॉन्फिगरेशना प्रमाणे तुमकां इलेक्ट्रॉन्स फील करपाक कळपाक जाय. दॅट इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट. मागीर सेकंड आहा ते क्वांटम नंबर्स आमी शिकता स्ट्रक्चर ऑफ एटमान. हे क्वांटम नंबर्साचे कॉन्सेप्ट तुमचे क्लियर आसपाक जाय. तुमकां खंयच्या एलिमेंटा बद्दल लायक यू गेट द मोर आयडिया अबाउट हाव दॅट एटम इन वीच सेल द पर्टिक्युलर एटम वील बी इलेक्ट्रॉन वील बी देर. सो क्वांटम नंबर्सूय तितकेच इम्पॉर्टंट तुमचें मातशें बरें प्रिपरेशन जातलें. नेक्स्ट position of the element in the periodic table. Okay, position of the element in the periodic table. This is also very important. You should know which element is where in a periodic table. Like खंयच्या पिरियडान आसा, खंयच्या रोन आसा, खंयच्या कॉलमान आसा. सी एटॉमिक नंबर सुद्दां खंय तरी तुमकां खबर ना जाल्यार चलता. पूण तुमकां समज कळ्ळें की एलिमेंटाचें पोजिशन एक्स्ट्रीम लेफ्ट आहा मिन्स इट इज अ मेटल, एक्स्ट्रीम रायट आसा नॉन मेटल. सो हेवूय तुमकां कळटा. मागीर दुसरी गजाल आसा ती ट्रेंड्स ऑफ द एटॉमिक रेडियस. तुमकां एटॉमिक रेडियसाचे ट्रेंड्स खबर आसपाक जाय की खंयच्या डायरेक्शनान एटॉमिक रेडियस वाडटा, खंयच्या डायरेक्शनान एटॉमिक रेडियस देंवता हेवूय खबर आसपाक जाय. आतां म्हणटले लायक वाय ऑल दीस थिंग्स आर इम्पॉर्टंट. आय विल डिस्कस सम मोर थिंग ओवर हियर. तुमकां कॉन्सेप्ट ऑफ द आयोनायझेशन एन्थाल्पी हो एक सामको इम्पॉर्टंट कॉन्सेप्ट. आयोनायझेशन एन्थाल्पी खबर आसपाक जाय. नेक्स्ट इज इलेक्ट्रोनेगेटिविटी एज आय डिस्कस विच इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर यू टू अंडरस्टँड वॉट वॉज दॅट पोलॅरिटी इन अ मॉलिक्यूल. मागीर आयोनायझेशन एन्थाल्पी वयल्यान तुका रिएक्टिविटी कळटा खंयचे रिएक्ट लायक वाय मेटल्स आर सो मच रिएक्टीव, नॉन मेटल्स आर why little less reactive. These concepts are based on the ionization enthalpy concept. मागीर तुमकां खबर आसपाक जाय इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी. ओके मागीर खबर आसपाक जाय तुमकां मेटल्स एंड नॉन मेटल्स. आतां हे सगळें आमकां खबर आसपाक जाय. जेन्ना हे म्हटलें ट्रेंड्स इन एटॉमिक रेडियस आनी बेसिकली इलेक्ट्रोनेगेटिविटी हेंच्या मदलो लायक वेर इट इज एप्लायड, हाव इट इज applied in a 12th standard or how it is applicable for you to understand the organic chemistry. हांव सिंपल एग्जांपल दिता. एक सपोज तुमचे कडेन अशी असो एक कंपाउंड आहा जेचेर ब्रोमीन आसा. हांगा एक ब्रोमीन आसा म्हणजे क्लोरो प्रोपेन. दिस इज सॉरी 1 ब्रोमो प्रोपेन. ह्या कंपाउंडाचें नांव 1 ब्रोमो प्रोपेन. आनी हेजें रिएक्शन एका न्युक्लियोफायला वांगडा जाता. न्युक्लियोफायलूय म्हटल्यार तुमकां खबर आसपाक जाय. आय विल कम टू दॅट लेटर. न्युक्लियोफायल म्हटल्यार इलेक्ट्रॉन रिच. आतां हे रिएक्शन जेन्ना जातलें तेन्ना हेजो फायनल प्रॉडक्ट आसतलो पळय और आय रायट इट दिस वे. फर्स्ट हांव रिएक्शन बरयता. OH मायनस हेजो फायनल प्रॉडक्ट आसतलो तो CH3 CH2 CH2 OH आनी Br मायनस. आतां हे रिएक्शन तुमी म्हणटली इजी आहे याद धरूं येता. पूण अशी एक रिएक्शन ना, अशे खुबशे भाशेचे रिएक्शन डिफरंट टायप्स ऑफ रिएक्शन्स आसा ऑर्गेनीक केमिस्ट्रीन. सगळींच याद धरूंक गेल्यार सगळें कन्फ्युजन जाता. सो तुमकां कॉन्सेप्ट खबर आहा. सपोज अशें न्युक्लियोफायल येयलें जाल्यार तेज्या फुडें कितें जातलें आनी कशें जातलें, कशे रितीन जाता. सो आय जस्ट
टेल यू अबाउट द मेकॅनिझम हांगा. सी न्यूक्लियोफायल, जेंकां न्यूक्लियोफायल म्हणल्यार खबर आहा तेंकां बरे तरेन कळटलें वॉट इट इज. न्यूक्लियोफायल म्हणल्यार इलेक्ट्रॉन रिच. दिस OH मायनस इज द न्यूक्लियोफायल विच इज इलेक्ट्रॉन रिच. दिस वूड लायक टू बॉन्ड विथ अ इलेक्ट्रॉन डेफिशंट. आतां इलेक्ट्रॉन डेफिशंट म्हटल्यार कोण? ह्या कार्बना, ह्या तिनाय 1, 2 आनी 3 कार्बन आसा ते हांगा हो सगळ्यांत चड इलेक्ट्रॉन डेफिशंट बिकॉज इट इज कनेक्टेड टू इलेक्ट्रोनेगेटीव एलिमेंट. म्हणजे हो एलिमेंट हेजी इलेक्ट्रॉन डेन्सिटी पूल करता आनी हेका पॉझिटिव्ह करता. हे तितके पॉझिटिव्ह ना, हे कार्बन तितके पॉझिटिव्ह ना, सगळ्यांत चड पॉझिटिव्ह आहा तो हो कार्बन. सो हेजेर तो बॉन्ड करता. आतां कार्बनाचें कशें? कार्बन 4च बॉन्ड करता, 5वें बॉन्ड करिना. म्हणजे 4थें बॉन्ड हेज्या वांगडा करता जाल्यार ताणें एक ओल्ड बॉन्ड ब्रेक करपाक जाय. आतां खंयचे ओल्ड बॉन्ड ब्रेक करतलो? आतां सगळ्यान व्हडली गजाल ओल्ड बॉन्ड, सगळ्यान विकस्ट बॉन्ड ते ब्रेक करतलो. आतां विकस्ट खंयचे? लॉंगस्ट बॉन्ड इज अ विकस्ट बॉन्ड. हाऊ डू वी अंडरस्टँड? सी ऑलवेज लॉंगर स्टिक्स आर इजी टू ब्रेक कंपेर्ड टू द शॉर्टर वन. त्या खातीर लॉंगर बॉन्ड आमकां खबर आहा की कार्बन ब्रोमीन. आमकां कशें कळ्ळें कार्बन ब्रोमीन सगळ्यांत लॉंगर बॉन्ड? आमकां एटॉमीक रेडियसाचे ट्रेंड्स खबर आसा. म्हणजे कार्बन आनी हायड्रोजन, इफ यू कन्सिडर हायड्रोजन इज स्मॉलर एटम देन अ ब्रोमीन. म्हणजे हांव तुका बॉन्ड लेंथ विचारात, हो तुजो कार्बन, हो सपोज तुजो कार्बन जाल्यार हो तुजो ब्रोमीन आनी ही तुजी बॉन्ड लेंथ न्यूक्लियस टू न्यूक्लियस. सपोज तुजो हो कार्बन आनी जाल्यार हो तुजो हायड्रोजन आनी ही बॉन्ड लेंथ. गेटिंग? सो हांगा बॉन्ड लेंथ कमी कार्बन हायड्रोजन, सो कार्बन हायड्रोजन बॉन्ड तुटचे ना आनी कार्बन कार्बनूय बॉन्ड तुटचे ना बिकॉज दॅट इज स्टील स्मॉलर दॅन दीस. सो त्या खातीर ब्रोमीन तुटतलें. सो हांगा आमी कितके कॉन्सेप्ट यूज केले. वी अंडरस्टूड फर्स्ट इलेक्ट्रोनेगेटिविटी, वी अंडरस्टूड अ पार्शल पॉझिटिव्ह चार्ज हांगा येतलो बिकॉज ऑफ द इलेक्ट्रोनेगेटिविटी. सेकंड आमकां कळ्ळें की बॉन्ड खंयचे तोडपाचे बेज ऑन द एटॉमीक रेडियस. दॅट्स वाय अंडरस्टँडींग अबाउट द हॅविंग द अंडरस्टँडींग ऑफ वॉट ट्रेंड्स इन एटॉमीक रेडियस इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट. ओके, इलेक्ट्रोनेगेटिविटी डिस्कस केले, मेटल्स नॉन मेटल्स सांगले. आतां स्ट्रॉंग इलेक्ट्रोलायट आनी वीक इलेक्ट्रोलायट सगळ्या भुरग्यांक पयलीं खबर आसपाक जाय वॉट इज अ स्ट्रॉंग इलेक्ट्रोलायट. इलेक्ट्रोकेमिस्ट्री मीन्स सामकें लागता स्ट्रॉंग इलेक्ट्रोलायट म्हणजे कितें तें. स्ट्रॉंग इलेक्ट्रोलायट, वीक इलेक्ट्रोलायट, इट इन्क्लूड्स द कॉन्सेप्ट लायक स्ट्रॉंग एसिड्स. ओके, शिकाय स्ट्रॉंग एसिड्स, स्ट्रॉंग बेजीस, देन weak acids, weak bases, हे सगळें शिकचें पडटलें. आनी सामको इम्पॉर्टंट लायक हे खबर ना जाल्यार हानींग डिफिकल्टी वाडटा. एसीड बेस थियरीज हो एक इक्विलिब्रियम टॉपिकांतले हे सामके. देर आर 3 थियरीज वीच डिफायन्स द एसीड एंड द बेजीक नेचर. लायक आय विल जस्ट लिस्ट इट डावन, तुम्ही मागीर शिकोवंक शकता वॉट एक्झॅक्टली इज दीस. एसिडीक म्हटल्यार अरेनियस कॉन्सेप्ट, अरेनियस कॉन्सेप्ट ऑफ एसिड एंड बेस, ऑफ एसिड बेस. देन सेकेंड आसा तो ब्रॉन्स्टेड कॉन्सेप्ट, ब्रॉन्स्टेड कॉन्सेप्ट ऑफ एसिड एंड बेस. ओके, थर्ड आहा तो लुईस कॉन्सेप्ट, लुईस कॉन्सेप्ट ऑफ एसिड आनी बेज. हे सामके डिटेलान खबर आसपाक जाय. हे शिका. स्ट्रॉंग इलेक्ट्रोलायट म्हटल्यार शिका, वीक इलेक्ट्रोलायट म्हटल्यार शिका कितें तें. आनी हे जाल्यार कशेंच मिस करूं नाका. हे सामकें खबर आसपाक. हे इनऑर्गेनिकान हेल्प जाता तुमकां. इनऑर्गेनिक केमिस्ट्रीन DNF ब्लॉक थंय सुद्दां तुमकां लागता. मागीर ऑर्गेनीक केमिस्ट्रीन सुद्दां खूब फावटी हेजो उपयोग जाता. एसीड बेस थियरीज इवन इन द फिजिकल केमिस्ट्री. ऑक्सिडेशन रिडक्शन तुमकां सामकें खबर आसपाक जाय. ऑक्सिडेशन आनी रिडक्शन म्हणजे कितें. आतां 2 कॉन्सेप्ट आहा ऑक्सिडेशन आनी बोथ. वन इज क्लासिकल कॉन्सेप्ट आनी इलेक्ट्रॉनीक कॉन्सेप्ट. ना क्लासिकल कॉन्सेप्ट म्हटल्यार तुमचें तें like oxidation is addition of oxygen or the addition of electronegative element or removal of hydrogen, all this concept. Or reduction is addition of hydrogen, removal of oxygen.
ओके, एडिशन ऑफ इलेक्ट्रोपॉजिटिव्ह एलिमेंट, ऑल दीस कॉन्सेप्ट कम्स अंडर क्लासिकल. आनी मागीर इलेक्ट्रॉनीक कॉन्सेप्ट आहा हेवूय सामके इम्पॉर्टंट. ऑक्सिडेशन म्हटल्यार लॉस ऑफ इलेक्ट्रॉन. ओके, दिस इज अबाउट द लॉस ऑफ इलेक्ट्रॉन, ऑक्सिडेशन, लॉस ऑफ इलेक्ट्रॉन. मागीर रिडक्शन म्हटल्यार गेन ऑफ इलेक्ट्रॉन. हे कॉन्सेप्ट खबर आसपाक जाय. नेक्स्ट येता बॅलन्सिंग ऑफ द रेडॉक्स रिएक्शन. बॅलन्सिंग ऑफ द रेडॉक्स रिएक्शन. आता हे बॅलन्सिंग ऑफ द रेडॉक्स रिएक्शन कित्याक इम्पॉर्टंट? बॅलन्सिंग ऑफ द रेडॉक्स रिएक्शन इम्पॉर्टंट, सामकें इम्पॉर्टंट, कित्याक तुमचो एक टॉपीक आहा DNF ब्लॉक एलिमेंट, आनी तेजेर अशी रिएक्शनां खूब आसा. ओके, अशी खुबशी रिएक्शनां आसा जी तुमकां इट इज इम्पॉसिबल टू बाय हार्ट एंड गो फॉर एग्जाम. सी अंडरस्टँड, केमिस्ट्री म्हटल्यार सगळेंच बाय हार्ट मारपाचें आसना, थोडे तुमकां लॉजिकली याद दवरचें पडटा. ओके, सो इतके सगळीं रिएक्शनां इनऑर्गेनिकाची आसतली, ऑर्गेनिकाची आसतली रिएक्शनां, ती सगळीं याद धरपाक डिफिकल्ट. पूण हांव स्पेसिफिकली सांगता, बॅलन्सिंग ऑफ द रेडॉक्स रिएक्शन तुमकां खबर आसा जाल्यार तुमी हे जे कॉन्सेप्ट आसा पळय, सॉरी ही रिएक्शनांनी तुमी अशी याद धरतले. रिएक्शन म्हळ्यार फक्त रिएक्शन आसना, तुमकां तांचे स्टोइचियोमेट्रीक कोएफिशियंट्स याद धरचे पडटा. हे सगळें इम्पॉसिबल जाता जेन्ना तुमी हे शिकता पळय, हे जेन्ना करपाक सोदता रिएक्शनां, तेन्ना इट इज इम्पॉसिबल टू बाय हार्ट. त्या खातीर तुमकां रेडॉक्स रिएक्शन समज बॅलन्सिंग कळटा जाल्यार तुमी इजिली, हांवें हेजेरूय एक व्हिडिओ केला DNF ब्लॉक, तोय हांव लिंक आय विल पुट दॅट इन टू द डिस्क्रिप्शन. ओके, थंयसर घालतलो. थंयसरल्यानी तुमी कसो यूज केला बॅलन्सिंग ऑफ द रेडॉक्स रिएक्शन टू रिमेंबर दीस DNF ब्लॉक एलिमेंट. सो द पर्पज ऑफ दिस video was to only tell you the important topics which you should be learning from the 11th standard on priority for your smooth journey of the 12th standard syllabus. इतकोच पर्पज आसलो. हांगा हांव कांयच शिकोवचो ना म्हणून हांवें डिसायड केलें. तरी पूण थोडे कितें एक्सप्लेन केलां हांवें. पूण तुमी हे जे कॉन्सेप्ट सांगल्यात ते ऑन प्रायोरिटी शिकपाक जाय. नेक्स्ट इज ऑर्गेनीक केमिस्ट्री. ओके, द ऑर्गेनीक केमिस्ट्री तुमची बरे तरेन जातली जाल्यार तुमकां सामके बेजिकांतले बेजीक सगळ्यान फर्स्ट येता ते तुमकां खबर आसपाक जाय IUPAC नॉमेनक्लेचर. रायट, ओवर हियर यू शूड नो IUPAC नॉमेनक्लेचर. जो पर्यंत तुमकां नॉमेनक्लेचर कळना IUPAC नॉमेनक्लेचर, ऑर्गेनीक केमिस्ट्री तुमची सामकी टफ जातली. म्हणजे तुमकां ऑर्गेनीक कंपाउंड आयडेंटिफाय करपाक कळपाक जाय, आनी ते तुमकां नांवां कळ्ळें जाल्यार तुमकां तुमी स्ट्रक्चर डिकोड करूंक शकतले. समटायम्स नेम्स आर ओनली गिवन इन द एग्जाम्स. ओके, त्या रिजना खातीर IUPAC नॉमेनक्लेचर सामकें बेजीक. नेक्स्ट इज इलेक्ट्रॉन डिस्प्लेसमेंट इफेक्ट. ओके, इलेक्ट्रॉन डिस्प्लेसमेंट effects. Electron displacement effect includes what? You should know what is inductive effect. ओके, एप्लिकेशन बीन तुमकां हे शिकतानाच कळटलें कित्या खातीर शिकप, जेन्ना तुमी शिकता तेन्नाच कळटलें तुमकां. देन रेझोनन्स इफेक्ट. ओके, आणि थर्ड हायपर कॉन्जुगेशन. ऑल दीस थिंग्स आर व्हेरी इम्पॉर्टंट वेन यू अंडरस्टँड द ऑर्गेनीक केमिस्ट्री. सामकें इम्पॉर्टंट. मागीर तुमकां खबर आसपाक जाय रिएक्शन इंटरमिडिएट्स. जेन्ना रिएक्शन आनी प्रॉडक्ट आसता तेज्या मदलो इंटरमिडिएट फॉर्म जाता पळय, इट इज व्हेरी शॉर्ट लिव्ड. रिएक्शन इंटरमिडिएट्स खबर आसपाक जाय. रिएक्शन इंटरमिडिएट म्हटल्यार लायक कार्बोकॅटायन, देन देर इज अ कार्बो एनायन, देन फ्री रेडिकल. हेंची स्टेबिलिटी, वॉट डिसायड्स द स्टेबिलिटी ऑफ दिस रिएक्शन इंटरमिडिएट्स, हे सगळें खबर आसपाक जाय. मागीर नेक्स्ट थिंग इज आयझोमेरिझम. दिस इज ऑल्सो अ important part of organic chemistry. Isomerism includes first is structural isomerism,
स्ट्रक्चरल आयझोमेरिझम हे खबर आसपाक जाय खूब. दिस इज व्हेरी डीप, यू शूड नो दिस. देन यू शूड नो स्टिरियो आयझोमेरिझम. Okay, then this is very small part, that is conformers. You should know about the conformers. Okay, stereoisomerism will include your cis trans, that is geometrical isomerism, and optical isomerism. Structural isomerism will include concepts like chain isomerism, position isomerism, functional group isomerism. Okay, all these things are very important. If you want to learn the isomerism, I have made videos on this. Also, those videos I'll put in the link. So these are the basis of all the things you should be knowing before you start the preparation of the 12th standard. If you feel that this video has added value, please like, share and subscribe. Thank you.